महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। मात्र यादी पाहताच नागरिक आणि राजकीय इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे। या यादीत अनेक मतदारांची नावे गडप करण्यात आली असून काही प्रभागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आल्याचे समोर आले। प्रभाग क्रमांक 12 मधील मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 9 मध्ये दिसून आली आहेत। त्यामुळे प्रभाग 12 मधील उमेदवारांचे गणित बिघडले असून इच्छुक उमेदवार अभिषेक चिंता यांनी आयुक्तांकडे हरकत दाखल करण्याचे संकेत दिले आहेत। नेमकी अशी चूक कशी झाली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान प्रभाग क्रमांक 18 मधील एका सोसायटीची संपूर्ण मतदार नावे यादीतून गायब झाल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे। या सोसायटीमध्ये 300 ते 350 मतदार असून त्यांची नावे पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे। मतदार यादी पाहताना अनेक जणांनी यादी पाहिली आणि अक्षरशः डोळेच फिरले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। महापालिकेच्या कार्यालयात ही मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आपली नावे तपासत आहेत। मात्र वाढत चाललेल्या चुका आणि विसंगतीमुळे आगामी दिवसात आयुक्तांकडे प्रचंड प्रमाणात हरकती दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे। या गोंधळामागील सूत्रधार कोण आणि दुरुस्तीची प्रक्रिया कितपत पारदर्शक होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे। नमस्कार, अभिषेक चिंता आहे। प्रभाग 12च्या यादी पाहण्यासाठी पडताळणी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। तर यादी बघतोय 4 नंबर बुक म्हणून दिलं इथं, प्रभाग 12 4 नंबर। इथं यादी भाग क्रमांक 134 बालाजी उद्यान लगत दाजीपेठ व्यंकटेश झोपडपट्टी फलमारी झोपडपट्टी म्हणतात। हे भागच आमच्या प्रभागात येत नाही। आमच्या प्रभागाची बाउंड्री आहे 70 फूट रोड, त्याच्या खालचा भाग 13 नंबर आणि 9 नंबरचा आहे। हा टोटल भाग 9 नंबर प्रभागातला आहे। हे पूर्ण 134 नंबर यादी 12 नंबर प्रभागात आलेले आहे, जे की 9 नंबरमध्ये अपेक्षित आहे। आता हे प्राथमिक आहे, पहिल्या नजरमध्ये आम्हाला एवढं पूर्ण सापडलं आहे। आता पूर्ण सगळ्या प्रभागाची यादी घेऊन एकदा आम्हाला छाननी करावंच लागेल। हे महापालिकेचं कारभार कसं आहे आता पुन्हा एकदा आम्हाला सगळे पान एक एक पान छाडल्याशिवाय सांगता येत नाही। त्याच्यात काय गोंधळ केलं सगळं एकदा बघावं लागेल। हरकत तर 100% घ्यावं लागेल। जे मतदारच नाहीत, जे प्रभागातले मतदारच नाहीत, त्यांना कसं काय मतदानाचा अधिकार देऊ शकतो आपण? मी नागेश माने, प्रभाग क्रमांक 18 मधील इच्छुक उमेदवार। मी आज या ठिकाणी प्रारूप मतदार यादी बघायला आलो असता या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा निवडणूक BLOच्या अधिकाऱ्यांनी जो काही भोंगळ कारभार किंवा गडबड गोंधळ या यादीमध्ये केलेला आहे, यादी तपासली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की यामध्ये एक अख्खी सोसायटी गायब करण्यात आलेली आहे। एक अख्खी सोसायटी म्हटल्याच्या नंतर मी माझं मित्राचं नाव शोधायला या ठिकाणी आलो। हे आमचे मित्र आहेत अंबांना सकीनाथ यांचं नाव आम्ही शोधत असताना नाव बघायला गेलो तर त्यांचे यादी क्रमांक 100 यादी भाग 100 आणि त्याचा सिरियल नंबर 638 हा नंबर शोधत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की या ठिकाणी 505 हा शेवट आकडा यादी भाग क्रमांकामध्ये। त्याच्यानंतर पुढचा आकडा हा 873चा येतो। म्हणजे कमीत कमी 300 नावं या मतदार यादीतून गायब करण्यात आलेली आहेत। या गायब करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध या आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा, जेणेकरून निवडणूक ही निष्पक्षपणे पार पाडता यावी, कोणावरही कुठल्याही प्रकारच्या संशयाची सुई जाता कामा नये। म्हणून आमच्या निवडणूक आयोगाला एक विनंती असेल की आपण या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना निरपेक्षपणे आणि सापेक्षतेने कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि जे कोणी या कार्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। अन्यथा आम्ही निवडणूक आयोगाला वरपर्यंत जाऊ की ही अख्खी सोसायटी गडप करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे शोधून आयुक्तांनी काढावं।